सर, आपण किडनी ट्रान्सप्लांटबद्दलच बोलत होतो आणि आपल्या केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटलमध्ये याच्या संबंधित काय काय आधुनिक अशी टेक्नॉलॉजी किंवा आधुनिक असं ट्रीटमेंट आपल्याकडे उपलब्ध आहे? आमचे प्रभाकर कोरे सरांचं हॉस्पिटलमध्ये आम्ही सगळं टाईप किडनी ट्रान्सप्लांट करू शकतात. आम्ही केलंय पण. आम्ही लाईव्ह रिलेटेड पण केलंय, विथ प्रॉपर डॉक्युमेंटेशन, प्रॉपर परमिशन. लाईव्ह अनरिलेटेड पण केलंय आणि ब्लड ग्रुप मॅचिंगचं पण ट्रान्सप्लांट केलंय. ब्लड ग्रुप मिसमॅच ते बरेच ठिकाणी करत नाही, ABO इनकम्पॅटेबल म्हणतात. ब्लड ग्रुप मिसमॅचची पण ट्रान्सप्लांट केलंय. कॅडावर ब्रेन डेडची पण ट्रान्सप्लांट केलंय. इथे आमच्याकडे सगळं सौलभ्य आहे आणि स्टेट ऑफ आर्ट आणि व्हेरी दी स्टेट ऑफ आर्ट टाईपची आमची ट्रान्सप्लांटची फॅसिलिटीज आहे. टीम पण सुदृढ आहे. सगळं फॅसिलिटीज आहे. सगळं कॉम्प्लिकेशन टॅकल करायचं पण आमच्याकडे आधुनिक मशिनरी आहे आणि सिस्टम आहे. याच्यामध्ये सर अलीकडे बऱ्याच केसेस आपण बघतो की खूप कमी एजमध्ये डायलिसिसवरती पेशंट जातो, तर याची काय कारणं असू शकतात? आता कुठल्याही देशामध्ये आमचे भारतावर पण डायलिसिस फार वर्षापासून पेशंट आहे. म्हणजे त्यांनी 90% कारण त्यांच्याकडे डोनर नसतात, 10% त्यांनी फिट नसतात. अच्छा. असं की पहिलं फिट असतात, डोनर नसतात. आणि आमची कॅडावर म्हणजे ब्रेन डेडची किडनी मिळायला वेटिंग लिस्ट फार लांब आहे इंडियामध्ये. तसं म्हणून ते फार वर्ष डायलिसिसमध्ये जातात. आणि सेकंड म्हणजे एक पेशंट घाबरतात किडनी बसून घ्यायला. आता जरा कोण 60 आहे, त्याने म्हणतात आता मी केवढं होते डायलिसिसमध्ये राहतो, ऑपरेशनची रिस्क नको, ते औषधची रिस्क नको, अनस्थेशियाची रिस्क नको म्हणून. पण जनरली डोनर नसतात, ते मुख्य कारण आहे फार वर्षे पेशंट डायलिसिसवर जातात म्हणून. अच्छा. म्हणजे किडनी दान करणं किंवा हे खूप गरजेचं आहे सध्या, तर ते कोण कोण डोनेट करू शकतं? हां, तेच मी पहिलं पण सांगितलेलं आहे की आई, वडील, भाऊ, बहीण, मुलं, मुलगी, बायको, मुलं कोणी 18 वर्षाचं वर कन्सेंट द्यायला असलं तरच एवढं देऊ शकतात. आणि आजकाल कसं आहे, आम्ही कधी ब्लड ग्रुप मॅचिंग बघत पण नाही. आता पहिलं जुनासारखं मॅचिंग शब्द गेले, पूर्ण गेलंय. पहिलं फक्त टिश्यू मॅचिंग म्हणून होतं, ते तर गेलेच. आता ब्लड ग्रुप मॅचिंग पण ऑलमोस्ट पुढे जाणार आहे. कुठलंही डोनर मिळायला कुठलंही ब्लड ग्रुप आहे चालेल. तशी सगळ्यांना आता एक्सपिरियन्स आहे, तशी टेक्नॉलॉजी पण आलं आहे, तसे प्रोटोकॉल पण आलं आहे. आता कुठलंही ब्लड ग्रुप कोणी देऊ शकतात. ओके. म्हणजे तेवढं काही जास्त असं घाबरण्याचं वगैरे कारण नाही. आणि सगळ्यांचे सक्सेस रेट्स तर सेम आहे. आता ब्लड ग्रुप मॅच झालं किंवा ब्लड ग्रुप नाही मॅच झालं, थोडं कॉस्ट वाढते ब्लड ग्रुप मॅच नाही झालं तर, पण सक्सेस रेट सेम आहे. किडनी चालायचं, इमिडिएट ऑपरेशन सक्सेस व्हायचं रेट 97% आहे. एक वर्ष किडनी चालायचं पर्सेंटेज आहे 90-95%. 5 वर्ष चालायचं 75%, 10 वर्ष चालायचं 65%. दोन्हीमध्ये सक्सेस रेट, किडनी सर्वायवल रेट सेम आहे. किडनी ब्लड ग्रुप मॅच होऊ द्या नाही होऊ द्या, सेम आहे. अच्छा. आपण कॉलर जॉईन होण्यापूर्वी एक प्रश्न घेतला होता की किडनी ट्रान्सप्लांट केल्यानंतर त्या पेशंटनं काय काय काळजी घेतली पाहिजे, म्हणजे फॉलोअप कसं असावं, आणि ज्यांना डोनेट केले त्याचंही काय रुटीन पहिलं असावं? ज्यांनी डोनेट केले त्यांचं दर 6 महिन्याला फॉलोअप असते की किडनी एकच किडनी आहे, त्याला स्टोन झालंय का, शुगर आलंय का, BP आलंय का, ते बघायला. ओके. आणि जे किडनी बसून घेतलेले आहे त्यांना ते किडनी रिजेक्शन नाही व्हायचं म्हणून गोळ्या असतात सिम्पल. ते कसं आहे, ते एक दिवस पण चुकू शकत नाही. एक दिवस लाईफ लॉंग एक दिवस चुकलं तर बऱ्याच वेळी नेक्स्ट डे किडनी रिजेक्शन चालू होते. एक दिवस. तसं म्हणून ते गोळ्याचं डोज आणि टायमिंगमध्ये निष्काळजी करायचं नाही, ते महत्त्वाचं आहे. ते केलं तर 90% मॅटर सॉल्व्ह झालं. पथ्य तेवढं असत नाही, तेवढं नॉर्मलसारखं वागू शकतात, पथ्य तेवढं असत नाही. पाण्याचे लिमिट काही रिस्ट्रिक्शन नाही आहे, ते मोठी गोष्ट नाही. मोठी गोष्ट म्हणजे टेस्टला बरोबर जायचं, करेक्ट टेस्ट जे आहे ते टाईमला करायचं, औषधचं टायमिंग आणि डोज मेंटेन ठेवायचं. ओके. अलग निष्काळजी करायचं नाही. काय होत नाही एक दिवस नाही घेतलं तर तसं करायचं नाही. आणि जे डोनर आहेत त्यांनी फक्त 6 महिन्यातून एकदा चेक करून घ्यावं. तेवढंच. मग जसं तुम्ही सांगितलं सर की डायबिटीज पेशंटना थोडंसं किडनीचा जास्त त्रास होऊ शकतो किंवा किडनी फेलियर केसेस त्यांच्यामध्ये खूप आपल्याला पाहायला मिळतात. मग त्यांनी या संदर्भात आपलं काही किडनीची काळजी व्यवस्थित घेण्यासाठी काही
करू शकतात होय का? किडनी फेल व्हायचं 10 वर्ष पहिलं लघवीमध्ये काही त्रास नसताना सिम्पल एक लघवीच्या टेस्टमध्ये कळतंय तुमचे 5-10 वर्षांनी किडनी काय होणार आहे. आम्ही फ्युचर बघू शकतात सिम्पल युरिन टेस्टमध्ये. ओके. ज्यांना पण शुगर आहे शुगर आहे पण किडनीचा त्रास नाही आहे 3 ते 6 महिन्याला सिम्पल युरिन टेस्ट करत राहायचं. तुमचे 10 वर्षानंतर काय होणार आहे आम्हाला युरिनमध्ये कळणार.